नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी एकदम लांब मंगळसूत्र नऊवारीवर किंवा साडीवर अशा दोन्हीवर मॅच होईल असं सुंदर पद्धतीने डमरू मण्यांमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी डमरू मणी मोठ्या साईजचे गोल्डन घेतलेले आहेत. काळे मणी स्क्रू आणि इथे मोठी वाटी टाकलेली आहे मी. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. हे बघा, आता इथे मी लांब पदर घेतलेले आहे. ती 26-27 इंचाची मला बनवायची आहे. लग्न आहे त्याच्यामुळे मी ही डिझाईन स्वतःसाठी बनवलेली आहे. साडीवरती एकदम लांब आणि सुंदर अशी म्हणजे जी माझी साडी आहे ती पिवळ्या रंगाची आहे, त्याच्यामुळे त्याला शोभेल असं मी लांब हे डमरू मण्यांमध्ये मंगळसूत्र मी स्वतःसाठी बनवणार आहे. तर इथे मी हे बघा धागा घेतलेला आहे, भरपूर लांब घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे टेपपट्टी चिपकावून घेतलेले आहे. आता सुरुवातीला नेहमीप्रमाणे छोटा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर स्क्रू. आता इथे मी हे जे डमरू मणी घेतलेले आहेत हे बघा, मोठे डिझाईनमध्ये आणि मणी मोठे असल्यामुळे आणि त्याच्यावर हे बघा असे क्रॅश आहे ते डमरूसारखे, तर ते खूप सुंदर दिसतात. आणि मध्ये एक काळा मणी टाकायचा आहे, गोल्डन काळा गोल्डन, खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आहे. खूप आपल्या गिचमीट किंवा अलग वेगळे मणी असे काहीच व्हायचे नाही, पूर्ण अशी माळ व्हायची आहे आणि अशी लांब बनवायची आहे. जेव्हा आपण साडीवर घालतो ना तेव्हा असं लांब मंगळसूत्र आलं पाहिजे, त्याच्यामुळे खूप छान म्हणजे छान वाटतं असं लांब मंगळसूत्र. आणि मोठी वाटी टाकायची आहे. तुम्ही मोठ्या साईजचं पॅन्डल टाकलं ना तरीसुद्धा चालेल. तर हे मी पूर्ण अशी मोठी बनवली आहे. आता तुम्ही हे एवढे मणी घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा मोठीसुद्धा साईज असते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही साईज कमी जास्त करायची आहे. तर मला हे बघा, मला एवढे खूप आवडतात ते मोठ्या साईजचे आणि लांब बनवणार आहे एकदम, तर ते अजून उठून दिसणार आहे. एक एक मणी मी वळून टाकते. व्हिडिओ बनवायला खूप सारा टाईम लागतो. व्हिडिओ बनवायला पण एक एक मणी व्हावा लागतो, त्याच्यामुळे खूप लेट होतं आणि परत व्हिडिओ अपलोड करायला. तर तुम्ही प्लीज एक लाईक करत जा. व्हिडिओ जेव्हा तुम्हाला आवडतो मंगळसूत्राचे वेगवेगळ्या डिझाईन टाकलेल्या, मी एक लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करा. काय विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, त्याचं उत्तर मी नक्की देत जाईन. तर हे बघा, आता इथे मी वळूनच घेतलेले आहे ते. आता इथे तुम्ही याची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॉर्ट पण तुम्ही ठेवू शकता. असे नऊवारी जेव्हा तुम्ही घालता ना तेव्हा असे मंगळसूत्र मोठ्या मण्यांमध्ये घातलं ना तर ते अजून छान वाटतं. तर हे बघा, आता इथे मी मंगळसूत्र वळणार आहे. तर जी मोठी वाटी घेतली होती ना ती मी टाकलेली आहे. तुम्ही इथे तुमच्या पद्धतीनुसार अजून याच्यापेक्षा मोठे टाकले तरीसुद्धा चालेल. साईडनी परत आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे. आता ह्या साईडला पण आपल्याला मणी टाकून घ्यायची आहे. ती डिझाईन खूप सोपी असली तरी ती आपल्याला वेळेला सुचत नाही, त्याच्यामुळे मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे ना तो मी स्वतःसाठी बनवण्यापेक्षा मी बोलली व्हिडिओ पण टाकते, म्हणजे त्या दुसऱ्यांना पण आयडिया जमते. आणि तुमच्याजवळ असे असतील मणी मोठे तर तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी अशा पद्धतीने बनवू शकता. तर खूप लांब आहे, इथे बसत नाही आहे, त्याच्यामुळे ना मी हे पूर्ण बनवून घेणार आहे ही साईड. तर आता जेवढे त्या साईडला बनवलेले आहेत ना तेवढे आपण व्यवस्थित माप घेऊन आणि मग ह्या साईडला वावायचं आहे. म्हणजे धाग्याचा पण अंदाज कळायला पाहिजे. धागा वावतानाच आधी वाटीच्या इथे माप घेऊन तो आपण बघितला पाहिजे किती उरतोय किती नाही. जेव्हा तुम्हाला लांब बनवायची असेल ना 28-30 इंच 36 इंच, तर तसं तुम्ही जेव्हा वावायला घ्याल तेव्हाच धागा पूर्ण असा लांब घ्यायचा आहे. उरला तरी चालेल, परंतु धागा हा लांब घ्यायचा आहे नेहमी.
आता हे मी पूर्ण 36 इंचाची बनवलेली आहे. पूर्ण अशी लांब येईल आपल्या बेंबीपर्यंत अशी म्हणजे लांब येईल. तर अशा पद्धतीने मी सुरुवातीलाच मोठा धागा घेतलेला आहे. आणि आता हे बघा, ही साईड मी पूर्ण त्या साईडला जेवढं बनवलं आहे ना तिथे मी माप घेऊन बरोबर केलेले आहेत मणी. तर आता आपल्याला इथे स्क्रू टाकायचा आहे. त्यानंतर छोटा मणी टाकायचा आणि जी टेप पट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे. आता हे बघा, खूप चिपकून जाते ती. आणि टेप आपलं साधी चिकटपट्टी लावली ना ती चिपकत नाही असं, ती कधीच घ्यायची नाही. असं मंगळसूत्र लावताना नेहमी टेप पट्टी घ्यायची आणि सुई काढून घ्यायची आहे. आणि इथे व्यवस्थित आपल्याला गाठी मारून घ्यायची आहे ती. आता गाठ मारताना ही पुढे ढकलायची. हा जो स्क्रू असतो ना तिथे धागा असतो, त्याच्यामुळे एवढं असं सैल पडतं. एवढं सैल थोडंसं पाहिजेच आपल्याला, पण गाठ मारताना पण आपण थोडीशी आतमध्ये ढकलायची, नाही तर मग पूर्ण असं हे बघा एवढं अंतर पडतं. तर थोडंसं अंतर यायलाच हवं, कारण इकडं आपण पूर्ण मणी मागे ढकलून घेतो आणि मग बांधत असतो गाठ. 4 ते 5 व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही असं मंगळसूत्र मोठं व्हाल ना, मोठे लांब, तर मंगळसूत्राची जी वाटी असते ना ती मोठी ठेवायची केव्हा पण, त्याच्यामुळे अजून ते छान दिसतं मंगळसूत्र. आता माझ्याकडे खूप साऱ्या वाट्या नाही आहेत, पण जे आहेत ना ते मी जेव्हा मोठं असं लांब मंगळसूत्र बनवते ना तेव्हा ती मोठी वाटी टाकत असते. आणि जेव्हा असे आखूड बनवते ना तेव्हा ते छोट्याल्या वाट्या टाकत असते. आता उरलेला धागा आपल्याला कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे. मंगळसूत्र आहे ना मी लग्नासाठी बनवलेलं आहे. माझ्या भाचीचं लग्न आहे, त्याच्यामुळे मग मी हे माझ्या स्वतःसाठी बनवलेलं आहे. तर हे 36 इंचाचं आहे. खूप असं लांब आहे. आणि आपल्याला कसं फंक्शनसाठी असे लांब मंगळसूत्र खूप छान वाटतात. तुम्ही नऊवारी किंवा असं साडीवरती तुम्ही असं मोठ्या मण्यांमध्ये बनवलेलं मंगळसूत्र यूज करू शकता. आणि ही जी वाटी असते ना ती नेहमी मोठी ठेवायची. असं जेव्हा आपण मंगळसूत्र लांब बनवतो तेव्हा मोठ्या अशा डिझाईनमध्ये वाटी ठेवायची, ते अजून छान दिसतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.